आनंदी, उद्या दादाला कोर्टात बोलवलंय ग, आता काय करायचं? बोलवलं तर जावं लागेल ना. कोर्टाला कदाचित त्यांच्याशी बोलायचं असेल की हे केस का नाही लढू शकत आहे. अगं पण दादाने कोर्टात पत्र पाठवलं होतं ना. हो, पण प्रत्यक्षात भेटायचं असेल ना. पण मला काय म्हणायचंय, नाही मला काय म्हणायचंय की कोर्टाला काय करायचंय हा आमचा प्रश्न आहे की नाही. केस आमची आहे ना, आम्हाला वकील बदलायचा असेल तर. आई तसं नसतं अगं, प्रोसिजर असते. म्हणजे काय होतं, एखादी केस फ्रॉड निघते किंवा त्याच्यात चुका निघतात, म्हणून वकील अंग काढून घेतात, म्हणून कोर्टाला बघायचं असतं. कळलं? आनंदी, आता काय करायचं मग? आता त्याने नाही आला तो उद्या, नकारच दिला, मला नाही यायचं, मग काय करायचं? आई आई दादा असं करणार नाही, माझी खात्री आहे. तो माझ्यासाठी नक्की येणार, बघ तू. वर्षासाठी मला उद्या कोर्टात जावंच लागेल. म्हणजे उद्या मलाच केस कंटिन्यू करावी लागणार, केसचे मुद्दे मांडावे लागणार, आणि माझी काहीच तयारी झाली नाहीये. आनंदी, ती मी कोर्टात जाणार तर स्वतःच्या पायावरतीच गेलो पाहिजे. स्वतःच्या पायावरती उभं राहून मी केस लढली पाहिजे. मला स्वतः जाऊन आता माझी फाईल घेऊन यायला हवी. पटपट निवडणं, भूका लागल्या, तिचं झालं होत आलं. मी काय खेळते का? निवडतेच आहे ना. राघवा, ए बाळा, काय हवंय का रे? नाही, काय नाही, काय नाही. हे बाय माझे, अहो कशाला आलात तुम्ही बाहेर? काही हवं असेल तर मला सांगायचं ना तुम्ही. दादा अरे तिथेच थांब, थांब तिथेच, राघवा थांब. कोणी नाही यायचं. मी स्वतः आज जाणार आहे, कोणी नाही यायचं. अहो काही हवंय का तुम्हाला? मला माझी फाईल हवी आहे, ती मीच घेणार. हा मग मी आणून देते ना तुम्हाला. नाही, आनंदीने सांगितलं नाही यायचं पुढे. मी एकटा जाऊ शकतो. असं काय करताय बरं तुम्ही? प्लीज प्लीज, मला माझ्या पायावर मी स्वतः जाणार. नाही, मी सांगितलं ना कोणी पुढे यायचं नाही म्हणून. ए राजा, त्रास होईल रे तुला. आई आई आनंदी थांबा तुम्ही जरा. त्याला जर कॉन्फिडन्स येतोय तर तुम्ही का थांबवताय त्याला? अहो खरा नाही येतो अजून, म्हणून बोलतोय. राघवा, अहो नाही, मागे कोणी पुढे यायचं नाही. असं काय करताय बरं तुम्ही? आई सांगा ना आई यांना. ए राजा, ए राघवा, नाही, कोणी यायचं नाही, मी एकटा जाईन. गेला ग बाई.
स्वतःच्या पायाने गेला तो. बस झालं. आई, आनंदी, दादा चालायला लागला. हो ग बाई, असाच लवकर बरा होऊ दे माझा लेख. राघवा, दादा, आई बघा. राघवा, दादा, राघवा, राघवा, काय झालं? दादा, राघवा, आई पाय बघा किती सुचलं. अरे देवा, ऐकत नाही बरं तुम्ही. काय करायचं? थंड पडला, पेन होत आहे. डॉक्टरांना बोलवायचं. बोला नको. कशाला तू आधी वर बस. काय रे एवढं पण सांगितलं होतं ना तुला. सावकाश सावकाश. लोकेशन मूव होत नाही म्हणजे इथेच कुठेतरी आहे. इकडे बघ, सरळ जाऊन बघ. सुनीत, हो मागे बघ. सर, हा बघा इथे दारू पिऊन पडलाय. ए अतुल उठ, अतुल उठ. अतुल, शुद्धीवर ये. अरे तुम्ही मी सांगतो. सांगितलं ना मी अडकलोय कशात तरी. तुम्ही घ्या ना पुढची तारीख. थांब. मी तू मला नाही सांगायचं की पुढची डेट घ्या, मला शक्य नाहीये. हे माझ्या बरोबर नाही करायचं. तुझा डिवोर्स तर करवेनच, पण तुला तुरुंगात पण घालेन. लक्षात ठेव, तुझी केस फुकटात लढतो मी, फुकटात. तुरुंगाची विधी कोणाला दाखवत आहे? माझी केस लढताय ना, म्हणून मी काही बोललो नाही. काय करशील रे? हा, काय करशील? तुझ्या सगळ्या भोट्या गुंडांना भीक नाही घालत मी. तुला जर सिरियसनेस नसेल ना तर तसं सांगायचं मला. तुझी ही केस मी आत्ता सोडली. हा, सर प्लीज प्लीज सर, माझी केस नका सोडू. प्लीज, चुकलं सर. प्लीज केस नका सोडू. मग मी सांगतोय ना, ते करायचं. ये म्हटलं की यायचं. पुन्हा माझे कॉल नाही उचलले ना तर मी पुन्हा कॉल नाही करणार. हे तुला उचलून घेऊन येते. दादा मी येणार. आपण कोर्टात जाऊया. पायावर खूप जास्त भार पडलाय म्हणून हा असा त्रास झालाय. पेन किलर दिलाय मी, पण ते खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे त्यांना आता आराम करायला सांगा. आणि पायाची मूवमेंट नीट होत नाहीये तोपर्यंत चालायचा अजिबात प्रयत्न करू नका. येतो मी. राघवा, हे सगळं करायला कोणी सांगितलं? तुम्हाला व्यायाम करून घ्यायला सांगितलं होतं ना. मग सांगितलेल्या गोष्टी का करत नाही तुम्ही? नको त्या गोष्टी करून का त्रास देताय तुम्ही? डॉक्टर प्लीज त्यांना काही बोलू नका. तिची काहीच चुकी नाहीये. माझ्या हट्टापायी हे सगळं घडलेलं आहे. प्लीज, तिचा काहीच दोष नाही. सांगताना मी सांगते. आणि पुन्हा असं नाही करणार. तिला नका बोलू. तू ताण घेऊ नकोस. मिस्टर राघव, तुमच्या या इमोशनल ड्राम्यामुळे तुम्ही तुमचं पर्सनल नुकसान करून घेताय हे लक्षात ठेवा. प्रॅक्टिकली विचार करा.
आणि हे असं पटकन रिकवर नाही होता येणार. थोडा वेळ हा जाणारच. हॅव पेशन्स. ओके, टेक केअर. आता घेऊ काळजी आम्ही. मी सांगेन त्याला. सॉरी आनंदी, माझ्यामुळे तुला ऐकावं लागलं. आणि गोष्ट मला आता कळली की मला इतक्या लवकर चालता काही येणार नाही. उद्या कोर्टामध्ये व्हीलचेअरवरच जावं लागणार आहे. असं का बोलताय तुम्ही? डॉक्टर म्हणाले ना हळूहळू बरे व्हाल म्हणून. अहो एवढी कसली घाई करताय तुम्ही? ठीक आहे, या अवस्थेत तर ह्या अवस्थेतही उद्या कोर्टात आपण जाऊ. आनंदी, दादा रेडी झालाय का ग? हो. हा. किती छान दिसताय बघा. आणि हळूहळू बरे पण होत आहेत तुम्ही. नाही आनंदी, जोपर्यंत मी ह्या व्हीलचेअरवर आहे ना तोपर्यंत मला जसं मी दिसायला हवं तसं आरशातही दिसणार नाही. सगळं ठीक होणार बघा. निव्या, चला. आलास नंदू? हो. तब्येत कशी आहे आता? बरी. साहेबांनो चला तुम्हाला गाडीत बसवतो. निघूया. हां. तू काय करतोयस इथे? म्हणजे अख्खं कोर्टात जायला आलोय. आज दादांची हिअरिंग आहे ना. हिअरिंग दादाची नाही, माझी आहे. आणि तिकडे कोर्टात दादा वकिलांना सांगणार आहे की तो केस लढू शकत नाही आणि आम्हाला वेगळे वकील भेटणार आहेत कोर्टात. आणि हे बघ, तुला जर असं वाटत असेल ना की माझं मत बदलणार आहे तर तसं होणार नाहीये नंदू, कळलं? वर्षा तुला असं काय वाटतं की मी त्यासाठी चाललोय? मी तुमच्यासोबत कोर्टात जायला आलेलो आहे. हे बघ कसं आहे की तुझ्या आणि माझ्यात वाद असले तरी त्याचा अर्थ असा होत नाही की मी तुला सपोर्ट करत नाहीये. हे बघ, तुला कोर्टात जे काय सांगायचं ते सांग. तो तुमचा निर्णय. मी माझं फक्त मत मांडलं एवढंच. थँक्स फॉर अंडरस्टँडिंग. अगं वर्षा, हे बघ आपल्या दोघांची मतं किती वेगवेगळी असली तरी तू आत्ता ही केस जिंकणं फार महत्वाचं आहे आणि आपण सगळे एकमेकांसोबत आहोत. ओके? ताई, नंदू दादा चला. आनंदी, इथे आल्यावर बरं वाटतं आता. तुम्ही लवकरच बरे व्हाल आणि लवकरच तुमचं काम पण सुरू होईल. जाऊयात आज? हो. अरे राघव, कसा आहेस? बरा. अरे आम्हाला तर वाटलं होतं तुझी आमची भेट होणारच नाही. तू कोर्टात कधी येणारच नाहीस. अशी वेळ कधीच येणार नाही. बरं राघव, तुझी आता तब्येत कशी आहे? रिकवर होतो. चांगलंच आहे. आता काय बाबा, सिंपती मिळणार तुला. व्हीलचेअरवर आलास ना, सगळे कौतुक करणार बघ तुझं. आता कोण नाही ऐकणार बाबा तुझं. सगळ्या केसेस तूच जिंकणार. खरंय. म्हणून यायला नकार देत होते ना. ह्यामुळे यांना केस लढताना त्रास होणार होता. अहो मला खरंच कळतंय. तुम्हाला हे अजिबात आवडणार नाही की लोक म्हणतील कोर्टाला दया आली म्हणून हे केस जिंकले. अरे राघव, मी ऐकले की ही केस तू दुसऱ्याला हँडओव्हर करतोय. हे बघ, असं काही करू नकोस. अरे आता तुझा ऍक्सिडेंट झाल्यामुळे तुझी बाजू पण स्ट्रॉंग झाली आहे ना. सो आता ही केस तूच लढ. खरंय.
माफ करा, आम्हाला उशीर होतो, निघावं लागेल. तर मी सांगेन तसंच वागायचं. कुठेही गायब झालास ना, याद राख. चल. आनंदी, आतमध्ये जायचंय, मग तू इथे का थांबलीस? आता कोण काय बोललं तुम्हाला हा विचार इथेच थांबवा, मगच आत जायचं आपण. इथे कोण काय बोललं ते मी विसरेन, पण आतमध्ये गेल्यानंतर लोक, माझे वकील मित्र तर भेटणारच आहेत, ते बोलणारच आहेत, ते मला ऐकावं लागणारच आहे. म्हणून मला इथे यायचं नव्हतं आनंदी. सगळ्यात आधी आपण काय ठरवायला हवं माहिती? लोक आपल्याला काय बोलतील ह्याचा विचार नाही करायचा आपण, ह्याचा त्रास करून नाही घ्यायचा आपण. तुम्ही व्हीलचेअरवर आहात, बेडवर आहात, यावरून तुमची बुद्धिमत्ता नाही ना ठरत. आज तुम्ही एवढे मोठे वकील झालात ते फक्त तुमच्या बुद्धिमत्तेमुळे. आजपर्यंत इतक्या केसेस जिंकलात तुम्ही, तेही तुमच्या बुद्धिमत्तेमुळेच ना. पण हे इतर कोणी लक्षात घेत नाहीत आनंदी. आता हे सगळे लोक ऍडव्होकेट राघव कर्णिकला बघतायत, ते व्हीलचेअरवर बसलेला, आणि आता ते काय करणार? मला सिंपती देत राहणार. मला तेच नको आहे. व्हीलचेअरवर बसणं म्हणजे कमीपणा आहे? असं असेल तर मग ज्यांना आयुष्यभर व्हीलचेअरवर बसावं लागतं त्यांनी तर जगूच नाही. नाही, मला असं म्हणायचं नाहीये, अजिबात नाहीये. पण मी व्हीलचेअरवर असल्या कारणाने आता बऱ्याचशा गोष्टी बदलल्या. मला माहिती आहे हे एवढं सोपं नाही आहे, पण हे आता तुम्हाला नव्याने सिद्ध करावं लागणार, आणि मला खात्री आहे तुम्ही हे सिद्ध करून दाखवा. अहो, तुम्ही नाही करणार तर मग कोण करणार? हे आता ना तुम्ही बाकी लोकांना दाखवून द्या की व्हीलचेअरवर असलात तरी तुमची किंमत कमी झालेली नाही. आनंदी, तू समजूतदार आहेस ग. सगळे समजूतदार नसतात. मग जे समजूतदार नाही आहेत त्यांना दाखवून द्या हा ऍडव्होकेट राघव कर्णिक काय आहे. मला आता कळत नाहीये की ही केस हँडओव्हर करू की नको. पण मी आता हा विचार का करतोय? मला माहिती आहे मी नाही लढू शकत ही केस, पण अशा अवस्थेत इथपर्यंत आलोय तर मी. आनंदी म्हणते तसे ही केस माझ्यासाठी जोडली गेलेली आहे. मी सगळ्या गोष्टी जवळून पाहिल्यात. पण माझ्या बहिणीची केस मी जितक्या पोटतिडकीने लढेन तितक्याच पोटतिडकीने दुसरा कोणी लढेल का? दादा, आज आपण जज साहेबांना फक्त तू ही केस लढणार नाहीयेस एवढंच सांगणार. हे बाय माझे अतुल विराज भाऊ सोबत. पण हे तर मला म्हणालेले अतुल कुठे मला माहिती नाही म्हणून. थँक्यू. त्या मनीषाच्या बाबतीत तू जे केलंस ते माझ्या बहिणीच्या बाबतीत करायला निघाला होतास ना?